हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख आलेली कयाधू नदी कोरडी ठाक पडली आहे। दशक्रिया विधीसाठी नरसी नामदेव येथे अक्षरशः नदीत पाणी सोडण्याची वेळ आली आहे। अंत्यविधी पार पडल्यानंतर दशक्रिया विधी पार करण्यासाठी नरसी नामदेव येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक धाव घेतात। या ठिकाणी त्यांना दशक्रिया विधी पार पाडता यावा यासाठी नदीलगत असलेल्या विहिरीतून नदीपात्रात पाणी सोडण्याची वेळ येऊन ठेपली आहे। नदीच्या अवतीभोवती असलेल्या शेतीला देखील या पाणी टंचाईचा फटका सहन करावा लागतो। 15 दिवसापासून उष्णतेची लाट पसरलेली आहे। त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यात देखील तापमान जे आहे ते वाढलेलं आहे। साधारणपणे 42 अंश सेल्सिअस जे आहे ते तापमान पसरलेलं आहे आणि याचाच परिणाम जो आहे तर जिल्ह्यातील पाणी टंचाई होत आहे। कारण उष्णतेची लाट पसरल्यामुळं हिंगोली जिल्ह्यात जे काही पाणी सोर्स आहे ते पूर्णतः कोरडे पडले। आपण आहोत हिंगोलीतल्या नरसी नामदेव परिसरामध्ये आणि नरसी नामदेव परिसरात म्हणजे ही कयाधू नदी आहे आणि या कयाधू नदीमध्ये पूर्णपणे पाणीच नाही। त्यामुळे आता या ठिकाणी जे काय पाणी कयाधू नदीच्या बाजूला जे आहे विहीर, त्या विहिरीचं पाणी या नदीमध्ये सोडावं लागत असते। याचा उद्देश हा आहे की या ठिकाणी जे आहे तर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर दशक्रिया करावं लागत असते। दशक्रिया करण्यासाठी येथे मोठ्या संख्येनं नागरिक येत असतात, परजिल्ह्यातून नागरिक येत असतात आणि इथं आल्यानंतर त्यांचे काय अस्थिविसर्जन आहे, अस्थिविसर्जन करता यावं यासाठी या नदीमध्ये पाणी सोडावं लागत आहे। अशीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये राहिली तर निश्चितच जे आहे तर पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। आपण पूर्ण पाहू शकता, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ही नदी पूर्णपणे कोरडी ठाक पडलेली आहे। माझ्या पाठीमागे जर पाहायला गेलं तर पूर्णतः नदीचा भाग जे आहे तर पूर्ण पात्र जे आहे तर पूर्ण कोरडं पडलं आहे। कारण याच नदी पात्राच्या शेजारी जे आहे तर बऱ्याच गावाच्या विहिरी जे आहेत जलजीवन मिशनच्या विहिरी या ठिकाणी घेतलेल्या आहेत। मात्र नदीलाच पाणी नाही, त्यामुळे आता त्या जलजीवन मिशनच्या विहिरी देखील जे आहे तर कोरड्या ठाक पडल्या आहेत। आपल्या पाठीमागे जे काही विहीर आहे त्या विहिरीला जे आहे तर वरून पाणी टाकावं लागत आहे। कारण बाजूच्या बोरचं पाणी घेऊन या ठिकाणी जे आहे त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ते पाणी गावकऱ्यांना सोडावं लागत आहे। अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आता सध्या निर्माण झाली आहे। कारण वाढता उन्हाचा फटका हा पाणी टंचाईवर देखील बसत आहे। एकंदरच सांगायला गेलं तर जिल्ह्यामध्ये आता टंचाईचं चांगलाच आता समस्या निर्माण झाली, कारण पाणीच नाही आहे। त्यामुळे आता गावकऱ्यांना जे आहे पाण्यासाठी भटकंती करावं लागत आहे। या नदीच्या शेजारी जे म्हणजे जलजीवन मिशनच्या विहिरीच नव्हे तर अनेक विहिरी जे आहेत शेतीची कामे देखील आहेत ते पूर्णतः आता ठप्प झाले। कारण या नदीवर जे अवलंबून शेती जे अवलंबून होती, मात्र ते देखील आता या नदी कोरडी पडल्यामुळे आता पूर्ण ठप्प झाले। तर एकंदरीत सांगायला गेलं तर जिल्ह्यामध्ये आता दिवसेंदिवस अशीच परिस्थिती निर्माण झाली तर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपणार आहे। त्यामुळं प्रशासनानं पाण्याच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता गावकऱ्यातून होऊ लागली आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, नरसी परिसर, हिंगोली।